मी जरा एक बोलू का? माझ्या जोडीदाराकडून काही अपेक्षा आहेत. म्हणजे त्यांनी हेल्दी आणि फिट असावं. चूक आहे का? नाही ना? अरे आत्ता आपण हेल्दी म्हणलं ना, मग पावामध्ये मैदा असतो आणि बटाटा वातून आणि यांच्या सांबारात ना म्हणे ते लोणच्याचं तेल टाकतात. हो, तुम्हाला माहीत नाही? सँडविच खाणार? एक सँडविच द्या. नो बटर, नो चीज आणि नो बटाटा. हो हो, ब्रेड चालतोच. जा ना, घेऊन या. तू खाऊन बघ, तुला खूप हलकं वाटेल. मी मी तुला गजा म्हणू का? आपण ना असं स्ट्रेट फॉरवर्डच राहूयात. गजा, तुला मित्रमंडळ माहिती आहे? उद्यापासून आपण दोघेही तिथे जिमला जाऊ. कपल डिस्काउंट असतं म्हणे. मिळायलाच हवं ना आपल्याला. हां, रोजच्या रोज आपला शरीर आणि मनाचा व्यायाम व्हायलाच हवा. माझे बाबा नेहमी सांगतात की मनाचा मळ आणि शरीराचा घाम रोजच्या रोज निघायला पाहिजे. तुला ना एक सांगायचं राहून गेलं. अरे, मला 2 बाबा आहेत. हो, 2 बाबा आहेत मला. एक माझे बाबा आणि एक ठोंबे बाबा. ठोंबे बाबा मुलगी मानतात. हा मला. आपण नेहमी मठात जायचं. सोमवारी, बुधवारी, शुक्रवारी, म्हणजे अगदी रोज नाही. आणि एकादशी, संकष्टीला पण जाऊ. अमावस्या पौर्णिमेला तर उत्सवच असतो. विलक्षण अनुभूती येते बघ. एकदम निरामय वातावरण. तुला फार आवडेल. अगं बाई, विसरलेच मी. एवढा वेळ आली आहे आणि तुला द्यायचंच राहिलं. वाघ वाघ ना. तुला ठोंबे बाबांचा फोटो दाखवते बघ. भक्तीचा अंगारा कपाळाला लागला ना गजा, की माणसाचं प्राप्त निरामय होऊन जातं.